साठी मात्र मग काही टर्म्स आहेत. मग ज्या लोकांना कंटेस्टेड करायचं नाही, पण दोघांची संमती आहे, दोघांना एकत्र येऊन संसार करणं आता शक्य नाही, त्यांचे मानसिक दुरावा निर्माण झाला आहे, फिजिकल दुरावा निर्माण झाला आहे, किंवा ते एक दुसऱ्यांपासून मनाने आणि शरीराने विभक्त झालेले आहेत, अशा लोकांनी मग जर का एकत्र येऊन म्युच्युअल कन्सेंटचा जर डिवोर्स दाखल करायचा असेल तर त्यासाठी काही टर्म्स आणि काही ग्राउंड्स आणि काही अटी शर्ती ज्या आहेत त्या कोर्टाने फिक्स केल्या आहेत, निर्धारित केल्या आहेत, त्या तुम्हाला पाळायला लागतील. तर ती पहिली जी अट आहे ती अशी आहे की नवरा आणि बायको किंवा पती आणि पत्नी या दोघांनी संमतीने, स्वेच्छेने आपलं पिटिशन हे मेहरबान कोर्टासमोर दाखल करायचं आहे. याच्यात कोणाचाही दबाव किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर प्रेशर असता कामा नये. त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगायचं आहे की मग हे न जुळून येणारा असं प्रिन्सिपल नातं आहे की याच्यामध्ये आम्ही सगळा प्रयत्न करून झाला, नातेवाईकांचे सगळे प्रयत्न झाले आणि हे सगळं करून देखील याच्या पुढे तुम्हाला एकत्र राहणं शक्य नाही, हे जेव्हा तुम्ही कोर्टाला पटवून देणार तेव्हा तुमचा म्युच्युअलचा दावा हा दाखल होऊ शकतो. आता याच्यामध्ये एक सुलेशा देवी वर्सेस ओम प्रकाश हे 1992 मधलं एक जजमेंट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ते जजमेंट दिलंय. याच्यामध्ये असं म्हटलंय की हे जे कपल्स आहे म्युच्युअल कन्सेंटमध्ये जाणारे, हे कपल जर का कोर्टासमोर जात असेल तर त्यांना किमान 1 वर्ष हा वेगळे राहिले असले पाहिजे, त्यांच्या डिजिटेशन 1 वर्षाचं असलं पाहिजे. आणि 1 वर्ष वेगळं राहणं म्हणजे काय, ते त्यांनी वेगवेगळं राहणं म्हणजे वेगवेगळ्या घरामध्ये राहणं नाही, तर ते एका घरात जरी असले, एका छताखाली जरी राहत असले आणि पती आणि पत्नी हे जे नातं आणि हे कर्तव्य जर त्यांनी एक दुसऱ्यांच्या प्रती पार पाडलं नाही, तर अशा वेळेस मात्र तुम्ही या केसचा आधार घेऊन एकत्र एकाच घरात एकाच छताखाली राहून देखील तुम्ही तुमचं पिटिशन दाखल करता येतं. आता याच्यात प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर काय आहे, म्युच्युअल कन्सेंटचा पिटिशन दाखल करायचं तर तुम्हाला दोन्ही पार्टींनी दोघांनी मिळून एकत्र जॉईंट पिटिशन दाखल करायचे. एकाने दाखल करून चालणार नाही, तर तुम्हाला दोन्ही पार्टींनी एकत्र येऊन तुम्हाला ते पिटिशन मूव्ह करायचंय, कोर्टासमोर फाईल करायचंय. तर हे जॉईंट पिटिशन हे फाईल करायचंय आणि त्या पहिल्या अपीअरन्स मध्ये तुम्हाला कोर्टाला सांगायचंय की आता आम्ही दोघांनी मिळून हे ठरवलंय. याच्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचं एक नवीन जजमेंट आलंय, ते जजमेंट मी पुढच्या तुम्हाला काही मिनिटात सांगेन. परंतु जो 6 महिन्याचा कुलिंग पिरियड दिला आहे याच्यामध्ये की म्युच्युअलमध्ये जर एखादं कपल मेहरबान कोर्टासमोर आलं तर त्यांनी पिटिशन फाईल केल्यानंतर किमान 6 महिने हा कुलिंग पिरियड किंवा वेटिंग पिरियड त्यांना पाळावा लागतो. तर जर तुम्ही 1 वर्षापेक्षा अधिक काळ वेगळे राहत असाल तर मात्र मग तुम्हाला हा वेवर जो आहे, वेवरचा एक ॲप्लिकेशन मूव्ह करायला लागेल आणि ते वेवरचं ॲप्लिकेशन मूव्ह केल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचा जो कालावधी वेटिंग पिरियडचा आहे तो तुम्हाला याच्यातनं एक्झम्पशन मिळू शकतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल ॲफिडेविट आणि फायनल जे पिटिशन ते दाखल केलं की तुमचा डिवोर्स हा ग्रँड होऊ शकतो. एकदा डिवोर्स ग्रँड झाला की ती डिक्री होते आणि ही डिक्री झाली की मग तुम्ही पती पत्नी म्हणून तुमचं नातं हे अस्तित्वात राहत नाही. परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला काही गोष्टी ठरवून घ्यायला लागतात, जे कोर्टाचा बाहेर म्युच्युअल कन्सेंटमध्ये ठरणं गरजेचं आहे, आवश्यक आहे किंवा ते मॅन्डेटरी आहे. याच्यामध्ये असं आहे की मग पती आणि पत्नी यांनी दोघांनी मिळून जर कोर्टाला येऊन सांगितलं की आम्हाला म्युच्युअल कन्सेंटमध्ये हा डिवोर्स ग्रँट करून हवा आहे किंवा आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे, तर अशा वेळेस तुम्हाला मिळणारी पोटगी किंवा ॲलिमनी याच्या संदर्भात तुम्ही काय डिसाईड केलं हे तुम्हाला सांगायला लागेल. आयदर तिने सोडून दिले पाहिजे किंवा तो तिला द्यायला तयार झाला पाहिजे आणि ते कधी, कसं, किती देणार हे याच्या बाबतीतली स्पष्टता या सगळ्या पिटिशनमध्ये तुमची आली पाहिजे. दुसरं आहे, जर याच्यामध्ये तुम्हाला काही मुलं झाली असतील, या विवाह संबंधातनं जर मुलं असतील तर अशा लोकांनी या मुलाची कस्टडी कोणाकडे राहील किंवा जो दुसरी पार्टी त्याला भेटण्याचं किंवा त्याच्या एज्युकेशनचं किंवा त्याला ॲक्सेस जो आहे तो फोनवर भेटू शकतो, प्रत्यक्ष भेटू शकतो, घेऊन जाऊ शकतो, सोबत राहू शकतो, व्हॉटेवर जे काय असेल हे तुम्हाला कोर्टाला सांगावं लागेल की या मुलाच्या बाबतीत आम्ही काय ठरवलंय. तिसरं, ह्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एकदा जर का तुमचं पती पत्नीचं नातं समाप्त झालं की त्याच्यानंतर नवऱ्याच्या मिळकतीमध्ये किंवा बायकोच्या मिळकतीमध्ये एक दुसऱ्यांचं जे काही हिस्से असतील किंवा वाटप असेल किंवा त्यांचं काही इंटरेस्ट असेल
तर तो सुद्धा तुम्हाला या म्युच्युअल कन्सेंटमध्ये आधी ठरवायला लागेल की या प्रॉपर्टीच्या बाबतीत तुम्हाला करायला काय लागणार आहे. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला करायला लागतील. आता हे म्युच्युअल कन्सेंटचं पिटिशनचं जेव्हा तुम्ही मेहरबान कोर्टासमोर घेऊन जाता, तर त्यावेळेस तुम्हाला काही कागदपत्र आवश्यक असतात. तर तो कागदपत्रांचा जो पार्ट आहे तो फार महत्त्वाचा पार्ट आहे, इसेन्शियल पार्ट आहे, मॅन्डेटरी पार्ट आहे. आणि त्याच्यामध्ये मग जे तुम्हाला म्युच्युअलमध्ये डिवोर्स पाहिजे तर मग तुम्हाला लग्नाचा पुरावा त्या ठिकाणी द्यायला लागणार आहे. मग तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल, लग्नपत्रिका असेल, लग्नाचा फोटो असेल, कार्यालयाचं प्रमाणपत्र असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेहरबान कोर्टासमोर हजर करायला लागतील. त्याचबरोबर ॲड्रेस प्रूफ, तुम्ही आत्ता सध्या कुठं राहता, तुम्ही ज्या कोर्टात जाणार आहे त्या कोर्टाच्या कार्यक्षेत्रामध्ये राहतात का, तर याचा प्रूफ म्हणून तुम्हाला तुमचा घराचा पुरावा द्यायला लागेल, लाईट बिल द्यायला लागेल. भाड्यानं राहत असाल तर तुम्हाला भाडेकरारनामा द्यायला लागेल. भाडेकरारनामा नसेल तर तुम्हाला मालकाचं हे प्रतिज्ञापत्र की हे लोक या ठिकाणी राहतात आणि यांनी कोर्टात केस फाईल करायला माझी काय हरकत नाही, माझा पत्ता वापरायला काय हरकत नाही, अशा प्रकारचा एक ॲफिडेव्हिट मालकाचं तुम्हाला द्यायला लागेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा दोघांचा ID प्रूफ, गव्हर्नमेंटने रिलीज केला आधार कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, तर अशा कुठल्याही स्वरूपातलं एक डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमचं याच्यामध्ये तुम्हाला द्यायला लागणार आहे. तर हे सगळं दिल्यानंतर मात्र तुम्हाला हे पिटिशन फाईल करतं. आता हे पिटिशन फाईल करायचं कुठं, तर याचे काही ज्युरिडिक्शन फिक्स केलेले आहे या कायद्यामध्ये. ज्या ठिकाणी तुमचं लग्न झालंय त्या गावाच्या कोर्टामध्ये, म्हणजे त्या शहरामध्ये, तिथल्या कोर्टामध्ये तुम्हाला करता येईल. किंवा ज्या ठिकाणी मुलगी ज्या ठिकाणी राहते तिच्या आई वडिलांचं स्थळ जे असेल ते स्थळ जे आहे ते सुद्धा तिथं सुद्धा तुम्हाला हे पिटिशन फाईल करता येईल. किंवा मुलगा ज्या ठिकाणी राहतो तर त्याच्या शहरामध्ये सुद्धा हे फाईल करता येईल. किंवा हे दोघं विभक्त होण्याच्या आधी ज्या शहरात राहत होती त्या शहरात देखील तुम्हाला फाईल करता येईल. आणि मग ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पिटिशन कोर्टासमोर घेऊन मग तुमचा हा दावा तुम्हाला चालवता येऊ शकतो. आता हे ज्युरिडिक्शन जे आहे हे 2 प्रकारचं फिक्स केलंय. जे लोक मेट्रोपॉलिटन शहरामध्ये राहतात, जसे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा ठिकाणी राहतात, अशा ठिकाणी 1989 मध्ये फॅमिली कोर्ट ऍक्ट हा पास झाला आहे. आणि ह्या फॅमिली कोर्टचा ऍक्ट प्रमाणे तुम्ही जर त्यांच्या फॅमिली कोर्टच्या ज्युरिडिक्शनमध्ये म्हणजे कॉर्पोरेशन एरियामध्ये किंवा महानगरपालिकेच्या एरियामध्ये राहत असाल तर तुम्हाला फॅमिली कोर्टाचा जज समोर हे तुमचं पिटिशन दाखल करावं लागेल. जर का तुम्ही या फॅमिली कोर्टचा व्यतिरिक्त एरियामध्ये राहत असाल तर मग तुम्हाला तिथल्या डिस्ट्रिक्ट जजच्या सिव्हिल कोर्ट सिनियर डिव्हिजन यांच्यासमोर हे सगळं पिटिशन तुम्हाला फाईल करावं लागेल. तर हा सगळा साधारणपणे लेखाजोखा आहे. आता हा साधारणपणे म्युच्युअल कन्सेंटचा जो कायदा, यातले तरतुदी किंवा यातले टर्म्स कंडिशन, यातले की पॉइंट्स मी या ठिकाणी